काय कोणाचा पडला? चेहरा तरी दिसू नये आमचा. तर आज या ठिकाणी जे आहे ते आझाद मैदानात तयारी कशा पद्धतीने सुरू आहे, किती कार्यकर्ते किती नेते जे आहेत ते या ठिकाणी शिवसैनिक उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. उद्या शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानात प्रथमताच होत आहे आणि हा मेळावा हा अभूतपूर्व आणि ऐतिहासिक मेळावा होणार आहे. कारण पहिल्यांदाच शिवसेनेचा मेळावा या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी होणार आहे आणि त्यामुळे लोकांमध्ये शिवसैनिकांमध्ये एक उत्सुकता आहे की या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि शिवसेनेचे मुख्य नेते हे या ठिकाणी महाराष्ट्राच्या राजकारणाला आणि देशाच्या राजकारणाला एक दिशा देतील. कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की दसरा मेळाव्याची एक परंपरा आहे. वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जे दसरा मेळाव्याला जे विचारांचं सोनं लुटायचं त्या विचारांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या राजकारणाला एक दिशा मिळायची, देशाच्या राजकारणाला एक दिशा मिळायची आणि तीच विचारांची परंपरा आज माननीय एकनाथ शिंदे साहेब उद्या पुढे चालवतील आणि उद्या महाराष्ट्राच्या राजकारणाला आणि देशाच्या राजकारणाला एक दिशा देतील आणि त्याचे विचार त्या ठिकाणी प्रकट करतील. आपल्या सर्वांना माहिती आहे संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळी राजकीय परिस्थिती आणि अशा वेगळ्या राजकीय परिस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र निर्माण करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय द्यायचं ते काम करत आहेत. शेतकरी असतील, प्रत्येक समाज बांधव, आरक्षणाचा मुद्दा आहे त्या संदर्भात पण त्यांची भूमिका ही संपूर्ण समाजाच्या हिताच्या दृष्टिकोनातून आणि समाजाला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून आहे. त्यामुळे आज संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या दसरा मेळाव्याकडे आहे. कारण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते हे या दसरा मेळाव्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला काय विचार देतील ही लोकांमध्ये उत्सुकता आहे आणि शिवसैनिकांमध्ये पण उत्सुकता आहे. कारण शिवसैनिकाला या दसरा मेळाव्याच्या माध्यमातून नेहमीच एक उत्साह आणि एक ऊर्जा मिळते आणि त्या ऊर्जेच्या माध्यमातूनच शिवसैनिक येणाऱ्या ज्या राजकीय जी वाटचाल आहे ते वाटचाल करत आहेत. त्यामुळे येणाऱ्या ज्या लोकसभा निवडणुका आहे त्या लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून हा मेळावा हा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि एक प्रकारे या लोकसभेच्या निवडणुकीची सुरुवातच या दसरा मेळाव्याच्या माध्यमातून उद्या या ठिकाणी होईल. एक ट्रेलर ठाकरे गटाकडून खास करून लॉन्च करण्यात आला आणि कुठेतरी टीका म्हणा किंवा एक खिनवणी जी आहे ती शिवसेना शिंदे गटाची करण्यात आली. ट्रेलर तुम्ही देखील पाहिला असेल, काय नेमकं उत्तर? दोन ट्रेलर खरं आलेले आहेत. एक मनसेनं देखील एक ट्विट केलेला आहे आणि एक तुमच्या विरोधातला एक टीका करणार आहे. नाही, या ट्रेलरकडे आम्ही लक्ष देत नाही आहे. आम्ही आता संपूर्णतः महाराष्ट्राच्या विकासाकडेच आम्ही लक्ष केंद्रित करत आहेत आणि उद्या आपल्याला दिसून येईल की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आणि बाळासाहेबांच्या स्वप्नातला महाराष्ट्र कसा निर्माण होईल या संदर्भातलं वक्तव्य करतील. त्यामुळे आता टीकांकडे आम्ही लक्ष देणार नाही. आम्ही आता संपूर्णतः लक्ष महाराष्ट्राच्या विकासाकरता महाराष्ट्राचे जे प्रलंबित प्रश्न आहेत, महाराष्ट्रातील प्रत्येक समाजाला न्याय देण्याचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न मार्गी लावण्यावर लक्ष केंद्रित करणार आहोत. राहुल दिवाळे साहेब, शिवसेना पक्ष आहे पण बीएमसी लक्ष आहे का? कारण बीएमसी समोरच आहे. निश्चित स्वरूपात मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवायचं शिवसेना प्रमुखांचं स्वप्न आहे. ते स्वप्न साकार करण्याची संपूर्णतः जबाबदारी प्रत्येक शिवसैनिकाची आहे. परंतु आता लोकसभा निवडणूक पण ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीत एक NDAचा घटक पक्ष म्हणून शिवसेनेची जी भूमिका आहे ती भूमिका पण माननीय मुख्यमंत्री उद्या स्पष्ट करतील. सर, आपण मागच्या कोर्टामध्ये दावा दाखल केला तरी सुनावणी पूर्ण झालेली आहे. 26 ऑक्टोबरला त्याचा अंतिम निकाल येणार आहे आणि ज्यांच्यावर आपण आरोप केले यांची नावं काढण्याची मागणी जी ती देखील नॉन मेंटेनेबल असं आपल्या वकिलांनी सांगितलं. काय नेमकं सबूत आज माझगाव कोर्टामध्ये त्यांनी जो डिस्चार्ज ॲप्लिकेशन केले त्या संदर्भातली आर्ग्युमेंट झालं. माझ्या वकिलांतर्फे पण आर्ग्युमेंट केलं आणि त्यांच्या वकिलाने पण आर्ग्युमेंट केलं आणि त्यात आमची बाजू आम्ही न्यायालयासमोर मांडलेली आहे. माननीय कोर्टाने 26 तारखेला हा निकाल राखून ठेवलेला आहे आणि 26 तारखेला त्यांच्या डिस्चार्ज ॲप्लिकेशन संदर्भात निर्णय घेण्यात येईल. त्यांनी त्यांचे डिस्चार्ज ॲप्लिकेशनमध्ये जी भूमिका मांडलेली आहे ती योग्य नाही आहे हे आमच्या वकिलाच्या मार्फत आम्ही कोर्टाकडे नमूद केलेलं आहे आणि मला संपूर्णतः विश्वास आहे माननीय न्यायालय या संदर्भातला योग्य तो निर्णय देतील. सर, तुमचे पक्षाचे नेते रामदासभाई कदम यांचं एक वक्तव्य आहे की आंतरवली सराटीमध्ये पहिल्यांदा मराठा समाजाकडून दगडफेक करण्यात आली, त्यानंतर कुठेतरी पोलिसांकडनं लाठीचार्ज करण्यात आला असं त्यांचं वक्तव्य
वक्तव्य आहे, या वक्तव्याकडे कसं पाहताय? नाही, या सर्व वक्तव्यांकडे आपण लक्ष न देता आपण माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी काल मराठा समाजाला जे आव्हान केलेलं आहे आणि एक मराठा समाजाला एक विश्वास निर्माण करून दिलेला आहे की मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सरकार गंभीर आहे आणि सरकार त्या संदर्भात उचित पावलं उचलत आहे. जी न्यायप्रक्रिया करण्याच्या दृष्टिकोनातून सरकार सर्वतोपरी काम करत आहे आणि मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याचा काम माननीय मुख्यमंत्री करतील हा संपूर्णतः विश्वास आहे. त्यामुळे इतर वक्तव्यांकडे आपण लक्ष न देता जी कुठेही गैरसमज न पसरायला पाहिजे ही भूमिका आता माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची आहे. आणि मी पुन्हा एकदा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीने मराठा समाजाला सांगू इच्छितो, आव्हान करू शकतो की माननीय मुख्यमंत्री निश्चित स्वरूपात आपल्याला न्याय देतील. त्यांच्यावर आपण विश्वास ठेवावा आणि कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही या संदर्भात सर्वांनी त्याची काळजी घ्या. कुठेतरी मराठा आरक्षणामध्ये दुही माजवण्याकरता खरं तर मराठा आरक्षण देऊ शकत नाही, त्यामुळे तुमच्याच पक्षातले नेते उभे राहून मराठा आरक्षणाच्या संदर्भातली अशी वक्तव्य करत आहेत. असा मराठा आंदोलकांचा प्रश्न जो आहे तो आता समोर येताना पाहायला मिळतो. कारण नाही, आमच्या पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी काल माध्यमांच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. त्यामुळे त्यांच्या भूमिकेवर आपण विश्वास ठेवावा आणि त्यांचं वक्तव्य आहे ते मराठा समाजांनी ग्राह्य धरावं आणि त्यानुसारच त्याला प्रतिसाद द्यावा. सर, एक जो मेळावा आहे तो मर्दांचा मेळावा आहे, दुसरा जो मेळावा आहे तो खोके आणि गद्दारांचा मेळावा आहे, त्याचा थेट आरोप आहे तुमचा. नाही, ह्या सगळ्या गोष्टी आता मागे पडलेल्या आहेत. हा सगळे आरोप आहेत. तर मग राष्ट्रवादीने ज्यावेळी महायुतीमध्ये प्रवेश केला त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलेलं नाही. त्यामुळे ह्या गोष्टीकडे आता लोक लक्ष देत नाही आहे. लोकांना आता विकास हवा आहे आणि लोकांना संपूर्णतः विश्वास आहे की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हेच विकास करू शकतात आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची त्यांना साथ आहेत. त्यामुळे तिघे मिळून महाराष्ट्र राज्याचा विकास करत आहेत आणि करण्याची त्याची मोहीम असते आणि त्यानुसार ते सगळ्या उपाययोजना करत असतात आणि त्यानुसार आम्ही 22 ठिकाणी ज्या निवडणूक लढवल्या आहेत त्या ठिकाणी आमची तयारी करत आहोत. आपल्या सर्वांना माहिती आहे महायुतीच्या पूर्वी भारतीय जनता पार्टीने 48 जागेवर निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली होती आणि त्यानुसार त्यांनी तयारी केली होती. परंतु आता महायुती झाल्यानंतर जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला चेंज झालेला आहे. त्यामुळे त्यांनी जी तयारी केलेली आहे ती निश्चित स्वरूपात शिवसेनेच्या उमेदवाराला फायदा ठरणार आहे. राष्ट्रवादीची तयारी असेल ती पण शिवसेनेच्या उमेदवाराला फायदा ठरू शकते. त्यामुळे तिन्ही पक्षांचं हे महायुतीचं सरकार आहे. त्यामुळे तिघांनी तयारी केली त्यांच्या पक्षांतर्गत पण ती त्यांच्या घटक पक्षाला त्याला मदत होऊ शकते. त्यामुळे सध्या 22 ठिकाणी आम्ही निवडणूक लढवलेली आहे. त्या 22 ठिकाणची आमची तयारी संपूर्णतः झाली. सर, हिंदी में जानना चाहेंगे, आज आप सभी यहाँ पर पहुँचे हैं आज़ाद मैदान